हॅलो गाईज, तर आज आहे आपला पहिला व्लॉग आणि आज बघूया आपण काय होतंय पहिल्या व्लॉगमध्ये. तर आपण व्लॉग पुढे कंटिन्यू ठेवू गाईज. आत्ता आपलं अचानक ठरलंय गावाला जायचंय, तर मी आणि मम्मी गावाला चाललोय. तर ब्लॉग आता डायरेक्ट गावाला गेल्यावर तेच कंटिन्यू ठेवू. तर बघूया गाईज, तोपर्यंत बाय. तर गाईज, आत्ता आपण पोचलोय माझ्या मावशीच्या घरी. हाय तुषार, हे बघा हे सगळं वातावरण. तर आपण ब्लॉग पुढं कंटिन्यू ठेवू. तर गाईज, हे बघा इथं कसं वातावरण आहे. इथं माझ्या मावशीच्या घरी हे बघा. एकदम भारी वाटतं गाईज इथं आल्यावर. एकदम मस्त वातावरण आहे गाईज इथं. तर आत्ता आपल्याला पोपटी करायची आहे थोड्या वेळात. तर पोपटीचं तुम्ही बघू शकता साहित्य सगळं. हॅलो गाईज, तर आता आपण चाललोय पेंडा आणायला पोपटीसाठी लागणारे. तर बघू, आता अंधार होत आलाय गाईज. अंधारात बघा कसं वातावरण दिसतं इथलं. बघा गाईज, चाललोय आता आणायला. तर आपण पुढं पॉज करू आता जरा. गाईज, आता आम्ही दोघं चाललोय पोपटीसाठी हे आणायला पेंडा. तर हे बघा अंधार होत आला, आता संध्याकाळ झाली. आता भरपूर ब्लॉगमध्ये दिसणार आहे आम्ही दोघं सोबत. काही पेंडा नेतोय आता आम्ही चांगला बिंगला बघून. चला या पोपटी खायला गाईच, झाल्यावर बोलवतो तुम्हाला. गाईच पोपटीसाठी चालू आहे आता प्रोसेस आपली. हे कशाचे पान आहेत? वा गाईज, पोपटी बनवतात पण यंदा पानांचेच नाव नाही माहित. अरे भोपळ्याचे रे बेटा, आम्हाला ते डाऊट होता पानांवरती म्हणून आम्ही भोपळ्याचे यूज केले पान. ओके, हे सगळे मिक्स घेऊ नका. हे बघा गाईज, आता चालू केलंय शिजवायला, म्हणजे आग लावायला. वाळू आहे काम करतोय वाळू आहे ढिगला बघ म्हणा. का गाईज, पोपटीचं मटका आलंय आता. त्याचं तोंड बांधले का? तोंड आलं हात लावा त्याच्यावर, एक हात लावा. अंदर फुटलं का? फुटला असणार. हो गाईज, झालं आता. आता आग लावणार आहे गाईज. हे बघा मडकं तर दिसत नाहीये आता, बघू आता झाल्यावर. इथं पेटवायची आहे पोपटी आता. बघा गाईज, तुषार भाऊंचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. माचीस आणली का पेटवायला? पेटवा आता. आता पोपटी पेटवण्याची प्रक्रिया चालू आहे. पेटवली, त्यांना कशाला येऊ द्या, जाऊन द्या, त्यांनी केलंय. आता शेकायला या. 2 कोटी झालाय, पेटणच आहे. 4 माचीस व्हायला घातल्या तरी पेटलं नाही. आता बघू, हा पेटतंय वाटतं. आता दोन्ही साईडून पेटवण्याची काम चालू आहे.
करतो. हा काय विषय? हा Enjoy the next 30 minutes of uninterrupted listening. मैंने चाहा तुझे मेरी खता नहीं मेरी खता है कि आता पोपटी झालीये. आता टास्क मडकं कसं उचलायचं ह्याचा आहे. बघू आता कसं उचलायचंय मडकं ते. फायनली आपण काढलेलं आहे आपली पोपटी. बघू शकता अंडेच दिसतात, बाकी काहीच दिसत नाही. बघा आपली पोपटी. ती बटाटा आहे का? ऐ, काय पडलं काही. हा बघा, अरे ते कापड मागे आहे की कापड हे बघा, हे बघा. वाव, बटाट्यालाच बारका टाकला होता ना. ब्लॉग आपला इथंच संपत आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत बाय गाईज.